मित्रांनो, 31 डिसेंबरच्या रात्री तुम्ही आज मनशक्ती केंद्रात आला आहात. मला खरंच तुमचा अभिमान वाटतोय की बाकीचे सगळे बाकीच्या मित्रांना सोडून तुम्ही नवीन वेगळ्या विचारानं प्रेरित होऊन या मनशक्ती केंद्रात आला आहात. आणि हे मनशक्ती केंद्र अतिशय वेगळ्या विचाराचं आहे. मी पहिल्यांदाच असं बघतोय की मी बऱ्याच संस्थांना भेटत असतो, पण वेगळ्या विचाराने भारलेले आणि वेगळ्या विचाराने काम करणारे इथे लोक काम करतात. तुम्ही नशीबवान आहात की अशा संस्थेमध्ये तुम्ही येताय आणि तुम्हाला तिथं मार्गदर्शन मिळतं आहे, जिथं तुमच्या मनाची ताकद ओळखून मनाच्या ताकदीनं काय करता येतं आणि तुमच्या आयुष्यात तुमची काय प्रगती होऊ शकते याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन मिळतं आहे. तर ह्या संधीचा तुम्ही अवश्य फायदा घ्या. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि नवीन वर्षामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळो अशी नव्या वर्षाच्या शुभेच्छा. माझी थोडक्यात माहिती, मी हनुमंत गायकवाड, BVG नावाची कंपनी मी चालवली. त्याची पार्श्वभूमी अशी की माझ्या आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ आला. मी 10वीला 88% मार्क पडले 1988 साली. आम्ही फुगेवाडीसारख्या पुण्यातल्या एका उपनगरामध्ये 10x10च्या खोलीत राहत होतो आणि वडिलांची इच्छा होती मी IAS व्हावं. आणि त्या काळामध्ये संघर्ष प्रचंड होता. पैसे नसायचे, आई शिक्षिका होती पण संघर्ष होता. वडील आजारी असायचे वर्षातलं 6-6 महिने. आणि त्यातनं डिप्लोमाला मी ॲडमिशन घेतली. डिप्लोमाला पहिल्या वर्षी 74% मार्क पडले, दुसऱ्या वर्षी परत 72%, परत 74%. आणि दरम्यानच्या काळात वडिलांचं निधन झालं आणि मला IAS व्हायचं होतं म्हणून इंजिनिअरिंग करणं प्राप्त होतं. त्या काळात मी थोडीशी विवेकानंदांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि त्यातनं एक प्रेरणा मिळाली आणि काहीतरी वेगळं करायचा निश्चय केला. त्या प्रेरणेत एक वाक्य, म्हणजे समग्र अभ्यास करावा असं काही नाही आहे. सगळं अभ्यास केला पाहिजे किंवा ज्ञानेश्वरी अख्खी वाचली पाहिजे, सगळं विज्ञान वाचलं. एखादं वाक्य तुमच्या आयुष्यावरती एक प्रभाव टाकतं असं आयुष्यात मला एक प्रभावशाली वाक्य मिळालं विवेकानंदांचं. किंवा जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो, झुंजत झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उजळल्या असतील तेव्हा देखील तोच संदेश आहे, झुंजत झुंजत पुढे चला. हे एक वाक्य माझ्या आयुष्यावरती प्रभाव टाकून गेले की झुंजत राहायचं, पळत राहायचं, काम करत राहायचं, यशापयशाचा विचार न करता काम करत राहायचं. आणि ते करत गेलो. दुसरं एक तुम्हाला आवडेल असं एक छोटं गाणं आहे याचं, सुधीर फडक्यांच्या आवाजातलं. आणि त्या गाण्याने खूप प्रभाव टाकला. की गाणं असं आहे की दुबळ्या पोटी जन्मला असं तू, नकोस दुबळा ठरू परंतु, कीर्ती आण तू पायी खिचून, यशवंत हो जयवंत हो. तर ही आपण काय आहोत ह्याचा विचार न करता पायी कीर्ती आणण्यासाठी मेहनत करायला लागते, प्रचंड कष्ट करायला लागतात. हे मी ठरवलं आणि काम चालू केलं. आणि 1991 साली भारत विकास प्रतिष्ठान ह्या नावाची एक संस्था स्थापन केली. त्यावेळेला रजिस्ट्रेशनला 50 रुपये लागत होते. ते नव्हते माझ्याकडे, त्यामुळे एक वर्षभराने मी रजिस्ट्रेशनला अर्ज टाकला. पण भारत विकास प्रतिष्ठान हे नाव ठरवलं की काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं. काय करायचं माहीत नव्हतं, 1 रुपया खिशात नव्हता, पण भारताचा विकास व्हावा आणि त्या विकासामध्ये मला कुठंतरी पणतीसारखं स्थान मिळावं. असं करून मी सिम्बॉल जो बनवला भारताचा, माझा BVGचा, तो भारताच्या नकाशामध्ये एक पणती काढली आणि नकाशाभोवती सूर्य काढला. आणि ह्यातनं काहीतरी वेगळं करायचं. काय करायचं माहीत नव्हतं, काय होईल माहीत नव्हतं. आणि मी डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. कॉलेजला 21 किलोमीटर जायला यायला चालू केलं. रोज 42 किलोमीटर सायकलिंग चालू केलं. जाम सॉसच्या बाटल्याची एजन्सी घेतली, ती जाम सॉसच्या बाटल्या विकायला चालू केलं आणि कंटिन्यू शिक्षण केलं. आणि 3 वर्षात माझी डिग्री पूर्ण केली, फर्स्ट क्लास मेंटेन ठेवला आणि टाटा मोटर्समध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून जॉईन झालो. टेल्कोत लागल्यानंतर मला 18 रुपये पगार होता ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून. त्या काळात पगार जास्त नसायचे, 8 रुपये पगार होता. पण माझ्या आईच्या दुप्पट, माझ्या आईला 4,000 रुपये पगार होता, मला 18 रुपये पगार होता. आणि त्यातनं मी काम चालू केलं. तिथं कंपनी जवळपास 2.5 कोटी रुपयाचं सेव्हिंग केलं. आणि त्यावेळेला रहमतपूर माझं गाव आहे साताऱ्याला, तिथली मुलं माझ्याकडे नोकरी मागायला यायला लागली. त्यांना मी सांगितलं की कंपनीला सांगितलं, साहेब गावची माझ्याकडे मुलं आहेत, त्यांना काहीतरी काम द्या. काय काम करतील म्हटलं, साहेब 7वी नापास आहेत, 5वी नापास आहेत, काहीतरी काम द्या. हाऊसकीपिंगचं काम करतील का? तर मी सांगितलं करतील. आणि 22 मे 97ला आम्ही 8 लोकांनी हाऊसकीपिंगचं काम चालू केलं. पहिल्या 3 वर्षामध्ये ते 300 लोकांच्यापर्यंत पोचलं. मी 2001 साली राजीनामा दिला. आणि मित्रांनो, सांगायला अभिमान वाटतोय की आज BVGमध्ये 55,000 लोक काम करतात. आज देशामध्ये राष्ट्रपती भवनचं सगळं मेंटेनन्सचं काम BVGकडे आहे. प्राईम मिनिस्टरचं घर BVGकडे आहे. गेले 10 वर्ष प्राईम मिनिस्टर साहेबांचं घर BVG मेंटेन करते. प्राईम मिनिस्टरचं ऑफिस BVGकडे आहे. राष्ट्रपती भवन आहे, आपलं पार्लमेंट हाऊस आहे, सुप्रीम कोर्ट आहे. टाटा मोटर्सचे 6 प्लांट आहेत, महिंद्रा आहे, बजाज आहे, हुंडाई आहे. शिर्डीचं काम आपण करतो, तिरुपतीचं काम आपण करतो, मुंबईतलं सिद्धिविनायकाचं काम आपण करतो, महाराष्ट्रातली 15 देवस्थान आपण करतो. भारतामध्ये 480 ठिकाणी
480 ऑर्गनायझेशनमध्ये त्यांच्या 700 ठिकाणी आपण 780 ठिकाणी आम्ही काम करतो. तर हे सगळं शक्य आहे. हे सगळं शक्य आहे. कष्ट करायला लागतात, थोडं मरायला लागतं, थोडं पळायला लागतं. काचेतला हिऱ्यातला फरक समजून घ्यायला लागतो. काचेचा ग्लास फुटला आणि त्यात हिरा टाकला तर त्यात काही फरक दिसत नाही, पण हिऱ्याला हिऱ्याचं महत्त्व कळतं, काचेला काचेचं महत्त्व मिळतं. लोक कचऱ्यात काच टाकून देतात, हिऱ्याला हातात धारण करतात. त्याचा कॅरेटचा भाव 11 लाख रुपये असतो, काचेच्या ग्लासची किंमत 10 रुपये असते. तर लोकांना हिऱ्यातला आणि काचेतला फरक समजून द्यायला आपल्याला कष्ट करायला लागतात. रेड कार्पेट टाकून तुमचं कुणीही स्वागत करणार नाही, कुणी तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणार नाही. तुम्हाला लोकांना महत्त्व सिद्ध करून द्यायला लागेल. जेव्हा तुमचं महत्त्व लोकांना कळेल आणि त्याला पिरियड द्यायला लागतो. ते 1 दिवसात होत नाही, ते 2 दिवसात होत नाही, कधी 2 वर्ष लागतात, कधी 4 वर्ष लागतात, कधी 10 वर्ष लागतात. पण तुम्ही जर तुमच्या निश्चयाशी ठाम राहाल, चांगलं काम कराल, आणि क्वालिटी हा इसेन्स आहे कुठल्याही गोष्टीचा. चांगलं काम कुणाच्या शिफारसीनं काम मिळू शकतं, पण ते टिकू शकत नाही. तुम्ही फंडामेंटल चांगलं क्वालिटीचं काम केलं, लोकांची काळजी घेतली, तर ऑर्गनायझेशन वाढतं. आणि असंच मी BVG वाढवत गेलो, कुटुंबासारखी कंपनी सांभाळत गेलो, लोकांची काळजी घेत गेलो, त्यामुळे लोकांनी कंपनीची काळजी घेतली आणि असं वाढत गेलो. तुम्हाला हे शक्य आहे, अवघड काही नाही. 2001 साली मला 50,000ची बँक गॅरंटी बँक देत नव्हती. ते सांगायचे बँकेत 50,000 रुपये ठेवा. आज आमच्याकडे कोलॅटरल फारसं नाही आहे, 30 कोटीचं कोलॅटरल आहे आमचं, पण 1,000 कोटी लिमिट्स आहेत. हे सगळं शक्य होतं जेव्हा तुम्ही प्रूव्ह करतात तुमचं तुम्हाला. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, सगळं काही शक्य आहे. फक्त तुम्ही क्वालिटीचा निर्धार करा, स्किलचा आणायचा प्रयत्न करा, तुम्ही काहीतरी वेगळ्या व्यवसायाचा विचार करा. शक्य आहे सगळं. तुम्ही प्रयत्न केलात, विचार केलात आणि त्याप्रमाणे वागलात तर सगळं. आणि तुम्ही खूप चांगल्या संस्थेमध्ये आला आहात. अशी निरपेक्ष भावनेनं काम करणारी माणसं आणि अशी संस्था दुर्मिळ आहे, ती दुर्मिळ आहे. अशा संस्थेत तुम्ही आला आहात, ह्यात तुम्हाला त्याचा फायदा घ्या. माझ्याकडे तुम्हाला कधी काही मार्गदर्शन हवं असेल तर कधीही या, मी कायम उघडा आहे. माझे यूट्यूबला बरेच व्हिडिओ आहेत, तुम्हाला आवडतील ऐकायला. असे माझ्यासारखे बऱ्याच लोकांचे व्हिडिओज आहेत, पुस्तकं आहेत चांगली, त्याचं वाचन करा. कनेक्ट डॉट नावाचं पुस्तक आहे रश्मी बन्सलचं, ते आहे, त्याच्यात तुम्ही वाचन करा. नंतर स्टे हंग्री स्टे फुलिश म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये उद्योगाच्या ज्या स्ट्रगल स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये, त्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल, उत्तेजना मिळेल, काहीतरी काम करायची उर्मी मिळेल. मला वाटतं की हे जर केलं तर तुमच्या आयुष्यात नक्कीच नवीन वर्ष 2015 अतिशय चांगलं जाईल. एवढं बोलून मी थांबतो, आपली रजा घेतो.